आम्ही सारे खवई. आणि आता आपल्या बरोबर कस्तुरी मगदूम आलेले आहेत. तर मगदूम मॅडम, तुम्ही बरं वहिनीला काय म्हणतात कन्नडमध्ये? कन्नडमध्ये वहिनीच म्हणतो. कन्नडमध्ये पण वहिनीच म्हणता तुम्ही? अच्छा, मग कारण त्या कन्नड आहेत ना, आणि त्यांना त्या असं मला उगाचच म्हणतात की मला मराठी येत नाही, मराठी येत नाही. अहो हा नाही, किती छान येतं. त्यामुळे कन्नड मराठी हा वादच नाही अजिबात. तुम्ही मला तर कन्नड शिकवा, तुम्ही छान मराठी बोलता जाल, चालते. वादच मिटला. कानडी आणि मराठी हा वाद मिटवून टाकतोय आम्ही. तर मला आता हे जे तुम्ही बनवताय, तर ह्याचं नाव काय? तुम्ही काय कानडी नाव आहे का काय आहे? कच्च्या शेंगदाण्याची कडबोळी. कडबोळी. कडबोळी, ओके. पण मग दिवाळीत तुम्ही ह्याची कडबोळी करता? नाही, उपासासाठी चालतोय. हे उपासाची आहे? बरं बरं, मग उपासाच्या दिवशी पण कडबोळी खायला मिळणार आता. तर साहित्य लिहून घ्यायचं. आणि 2 वाटी शेंगदाणे, 1 वाटी साबुदाणे, जिरपूड, तिखट, मीठ, साखर, तळासाठी तेल. साहित्य आपण बघितलं काय काय करायचं. आणि आपण आधी मिक्स करतोय, पण मग ते आपण साबुदाण्याचा जो घेतला तो मिक्सिंगला घ्यायचा नाही? नाही, आता नाही घ्यायचं, तो नंतर घ्यायचा. अच्छा, मग आता आधी हे सगळं एकत्र करायचं. हां. मला असं 4 तोंडात टाकायला नाही का? चव मला सांगलीच्या दाण्यांची बघायला पाहिजे. घ्या. नाही का? कशी आहे? चांगलं आहे तो ना? चांगलं आहे. बघायचं असतं, प्रत्येक गावातल्या शेंगदाण्यांची चव वेगळी लागते, तर म्हणून जरा ते ट्राय करायचं. आता काय घालायचं? मीठ, चटणी, तिखट झालं थोडंसं घालायचं. तुमच्या ह्याच्यात जे तिखट वापरलंय ते बऱ्यापैकी तिखट आहे का रेग्युलर कमी? एवढं काही तिखट नाही, खूप तिखट नाही ना? भगवत काढली की जास्त तिखट असते ना, जर कमी असते म्हणून हे मीठ, थोडंच मीठ घालायचं. पण मग मीठ आपण साबुदाण्यात घातलंय? नाही घातलं. मग तुम्ही परत घालणार भिजवताना? नाही ना, त्यातच घालायचं. मग साबण थोडंसं जास्त टाकले की त्यात बरोबर मिक्स होते ना. अच्छा, मग अजून लागेल मीठ? नाही, बस. साखर लागेल म्हणजे थोडा एक गोड चव. म्हणजे जास्त तिखट लागू नये म्हणून. भगवती काढली की जास्त तिखट होते ना. हे काय काय आहे? जिरपूड आहे, फक्त जिरपूड. आता हे आपण मिक्स करूया. मिक्सर, हे मिक्सर मध्ये घालायचं. पण मग एकदम बारीक करून घेणार? एकदम बारीक करून घ्यायचं. अच्छा, ठीक आहे. मिक्सर मध्ये काढून आपण बारीक करून घेऊया. आपण जी भरड काढली मिक्सर मधनं, तर ती रेडी झालेली आहे, ती आली इथे. आणि हे जे आपण घेतला ना साबुदाण्याचा गोळा, तर तो पण तुम्ही मिक्सर मधनं फिरवला? हो, ते साबुदाणा भिजवून मिक्सर मध्ये. पण असं काही प्रमाण असं काही नाहीये ना की भरड किती तर साबुदाणा किती? भरड 2 वाटी असले की 1 वाटी घ्यायचं. अर्ध. अच्छा, तेवढं पुरतं. पण आपण घालण्यावर असते. जास्त काढली की जास्त टेस्ट लागणार ना. पण मग ते उमलत नाही? असं उमलते की म्हणजे नाही, पण तुटत नाही का जर कमी पडला साबुदाणा? तुटणार, वडी तुटणार. म्हणजे कमी पण नाही पडता का मग? सो ते 2 वाट्यांच्या भरडला 1 वाटी असंच प्रमाण घ्यायला लागेल. आधी भरड घेऊया का आधी साबुदाणा? ते भरड, आधी भरड. आता ही जेवढी भरड आहे तेवढ्या याला हा पुरेल? पुरेल. हे कालवून घ्यायचं. हाताला मिक्स करा ना. करा ना. पण मग ह्याला काही पाण्याचा हात वगैरे पण लागतो का? लागतोय. म्हणजे हे जास्त साबुदाणे घट झाले की पाण्याचा हात लागते. म्हणजे अंदाज घेतच करायला लागेल. यात थोडं पाणी टाकलं तरी बी चालते. अच्छा, साबुदाण्यामध्ये की नाही थोडंच पाणी टाकलं तरी बी चालते. ठीक आहे. आपण ते आधी एकजीव करून घेऊया, मग लागला तर पाण्याचं थेंब घालू त्याच्यामध्ये. असं थोडं घ्यायचं. एकदम मळून घेतलं तर जास्त चांगलं असतं. कारण शेंगदाण्याचं तेल सुटते ना. बरोबर. म्हणून जास्त मळाल तेवढं तेल सुटतं. हे बघा, मग व्हायला लागलं. बरोबर, जेवढं मळणार तेवढं शेंगदाण्याचं तेल सुटतं. आता हे तुम्हाला हातानेच करायचं? हातानेच गोल गोल करायचं. कसं पण तुम्ही कसा आकार कराल तसं होते. धपाट सारखे होते. गोल आकार करायचा. म्हणजे धपाटे पण होऊ शकतात. जर तुम्हाला पुऱ्याही होऊ शकतात. आता आम्ही कडबोळी करतोय, पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्याचं छोट्या छोट्या चपट्या पुऱ्या आपण करतो ना
म्हणजे कडबोळीला वेळ नसेल शेप देत बसायला. नाही, झटपट होते एकदम. म्हणजे उपवासाला सगळं नम्मी करतात म्हणजे ही एकदम झटपट होते. भाजायला लागत नाही काय नाही. बरोबर. शेंगदाणे भाजायला लागत नाही ना याच्यानं. हा, आपलं व्यवस्थित पीठ एकजीव होऊन आता म्हणजे तयार आहे. तर कडबोळी करायची तयारी करू. आपण जे मिश्रण केलं ते परफेक्ट एकजीव झालं आणि आता मला दाखवा कसं तुम्ही करून डायरेक्ट ह्याच्यात टाकणार ना का करून ठेवायचं? नाही, करून एक एक घालायचं, तसं तसं काढायचं. अच्छा, ओके. दोन्ही चालते त्याला. काय घालूया मग पीठ घेता याच्यातून. पीठ तुम्हाला कसा आकार आवडते तसं करायचं. दोघांना आवडेल असं आपण करू. कर्नाटकाला पण आवडेल आणि महाराष्ट्राला पण आवडेल. जर ह्याच्या छोट्या पुऱ्या जर केल्या, आता आपण कडबळी करतोय, पुऱ्या वगैरे केल्या तर त्या दह्याबरोबर मस्त लागतील ना. मस्त लागतील, खूप छान लागतील घट्ट दह्यामध्ये. हा, आणि ही प्रवासाला वगैरे उपासाला आपण जातो तेव्हा उत्तम ना. खूप चांगलं. म्हणजे बाहेर आपल्या उपासाठी काय तर हुडकण्यापेक्षा आपलं घरगुती करून नेलेलं बरं. सो आता मला अगदी शिकायलाच लागेल. हो झालं ना, काय मंद आचेवर होऊ दे. झालं ना आता. हो ना, ठीक आहे. एक एक जसं होत जाईल तसं आपण काढत जाऊया. आणि तुम्हाला साहित्य कृती घ्यायला हरकत नाही, देऊन घ्या. कच्च्या शेंगदाण्यांची कडबोळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 2 वाट्या कच्चे शेंगदाणे, 1 वाटी भिजवून वाटलेला साबुदाणा, जिरेपूड, तिखट, मीठ, साखर आणि तेल. कृती: एका बाउल मध्ये कच्चे शेंगदाणे घेऊन त्यामध्ये मीठ, तिखट, साखर आणि जिरेपूड घालून हे मिश्रण बारीक वाटून घ्यावं. दुसऱ्या बाउल मध्ये शेंगदाण्याची भरड, भिजवून वाटलेला साबुदाणा आणि गरजेनुसार पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाची कडबोळी हातानं वळून तेलामध्ये खरपूस तळून घ्यावीत. आम्ही